सुंदर स्वर्गात हो ना. आणि त्या डोंगरावरून येणारा तो बासरीचा मनमोहक आवाज मनाला अगदी भुरळ पाडतो. असं वाटतं ऐकतच बसावं. हे राधे, गेली का त्या कानाचं स्वप्न? नाही ग, तुझं आपलं काहीतरी. आपल्याला बाजाराला जायचं. अगं हो, विसरलीच बघ. अगं तारा, आपल्यासोबत रोज येणारी मावशी अजून आलीच नाही बघ. हो का, तिला सांगितलं होतं ना. अगं हो, मी काल सांगितलं होतं तिला. तिचा रोजचं बघ उशीर आहे नंतर येईल बघ काही काही. अगं ते जाऊ दे, आधी तिला हात तरी मारून बघ. तिचं आणि माझं काल भांडण झालं होतं बघ. का ग, काय झालं? काय सांगू राहते तुला, आता आली की नुसती बघ कशी वाचता. अगं ते तुमचं जाऊ दे, मी आत करून बघते. मावशी, अगं ये मावशी.
मावशी अगे मावशी काय ग नाही पोचत का तुझा काय ग काय बोलते आवाज बोलते बघ आवाज तुझा किती पोचतो जातो हो मागे दाखवते मावशी अगे मावशी मावशी अगे मावशी काय ग हिरा तुझा पण वाटतं पोचत नाही अगं मावशीला बोलते वचा वचा करते आणि तुम्ही काय कमी आहात का वा मागे मी मारते मावशी अगे मावशी काय ग राधा अगं आपल्याला बाजारात जायचं विसरली की काय अगं नाही ग एक उतरवलाय आता दुसरा चढवलाय त्याला उतरवून येते अगं ते सगळं जाऊ दे आणि ये लवकर तू आधी आले आले अगं आले मालुनिया गजरा गपोरी नुई पेली थांबा जरा मालुनिया गजरा गपोरी नुई पेली थांबा जरा ज्युनियर कॉलेज कसबा आणि कसबा हायस्कूलमध्ये काम करणारे आमचे परममित्र उदय गावडे सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक या नमन मंडळासाठी आलेलं आहे. नमन मंडळ आभारी आहोत. त्याचप्रमाणे कैलासवासी शांताराम गोसावी यांच्या स्मरणार्थ गोसावी कुटुंबीय यांच्याकडून नमन मंडळासाठी 500 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. नमन मंडळ आभारी आहे. त्याचप्रमाणे तन्मय व श्लोक किंजळकर यांच्याकडून देखील